हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा फॅब्रिक आहे, ब्लाऊज पीस आहे आणि तो अस्तर आहे. 32 छातीच्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. इथे 4 फोल्ड कापड टाकलेला आहे मी अस्तरचा. आता इथे मी छातीचा चौथा भाग 8 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्क टाकून घेत आहे 10 इंचावरती. आणि खाली कमरेचा चौथा भाग 27 कमर आहे, तर चौथा भाग 5.25 येतो आणि त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा मी घालून मार्क करत आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी मी इथे 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कमरेमध्ये. अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला स्लीवसाठी लागणार आहे, तर तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. हे बघा, माझं कट करून झालेलं आहे. हा 4 फोल्ड कापड आहे, तर याला ओपन करायचं आणि 2 फोल्ड डबल फोल्ड याच्या टाकून घ्यायच्या आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. आता मी सुरुवातीला पहिल्यांदा मी बॅक साईडचा मार्क करून घेणार आहे. 13 इंच उंची आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन टाकून 14 इंचावर अशा पद्धतीने मार्क टाकून घेणार आहे आणि वरती 14 इंचावर एक खून टाकून मारून घेणार आहे बघा. आणि जिथून खून केला ना तिथून फोल्ड करून कापड जो वरती एक्स्ट्राचा कापड आहे ना तो वरच्या साईडला टाकून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंटची पार्ट काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, मी पूर्ण उंची 14 इंच, 13 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस असं 14 इंच आणि त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच म्हणजे 13 इंच आणि त्याच्यामध्ये टोटल 1.5 इंच मी ॲड करून 14.5 इंचावरती मी इथे मार्क करून घेत आहे. म्हणजे वाढीव क्रॉसपट्टी मी याच्यामध्येच काढून घेणार आहे, एक्स्ट्राची काढणार नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने जिथे आपण 14.5 मार्क केलेला आहे तिथे सरळ लाईन टाकून घ्यायची. आता इथे टोटल मी 5 इंच शोल्डर घेत आहे. 2 इंचावरती गळ्याचं माप टाकणार आहे आणि पुढं 3 इंचावरती शोल्डरचं माप टाकणार आहे. गळा ब्लाऊजचा 6 इंच आहे, तर 6.5 इंचावरती मी मार्क टाकून खालती 2.5 इंचावरती असं मार्क टाकून एक बॉक्स करून घेत आहे आणि राऊंड गळ्याचं माप टाकून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने राऊंडचं माप टाकून घ्यायचं आणि मुंड्याची उंची मी 5.5 इंचावर टाकणार आहे आणि छातीचा चौथा भाग 8 इंच आणि पुढे 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन टाकून मार्क टाकून घ्यायचा आहे. आता इथे 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचं आणि खाली त्याच्याच लगेच पुढच्या मुंड्याचं वळणाचं माप टाकून घेऊन मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे कमरेचा चौथा भाग 5.25 आणि पुढे 3 इंच एक्स्ट्रा असं घेऊन सरळ लाईन मारून घ्यायची. आणि आता इथे 2.5 इंचावरती मी समोरच्या साईडला मार्क करून घेणार आहे आणि इकडून 2 इंचावरती मी मार्क टाकून घेत आहे. त्याच्यामध्येच अर्धा इंच मी वाढीव क्रॉसपट्टीचा मार्क करून घेतलेला आहे बघा खालच्या साईडला. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा मार्क टाकून घ्यायचा आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा, खालचा पण आणि साईडचा पण. आता इथे कट करताना सुरुवातीला मागच्या मुंड्याचं वळणच कट करायचं आणि बॅक पार्ट बाजूला काढून घेऊन मग कट झाल्यानंतर शोल्डर कट करून घ्यायचा आणि मग नंतर
पुढच्या मुंड्याचं माप वळण कट करून घ्यायचं. इथे मी नॉच मारून घेतला आहे गळ्याला आणि शोल्डरचं कटिंग केलेलं आहे, तो बॅक पार्ट आहे. आता बॅक पार्टचा गळ्याचं मी मार्क टाकून घेणार आहे. इथं परत मी चेक करत आहे की कमरेचा चौथा भाग प्लस 3 इंच बरोबर आहे का नाही बघून एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा. आता इथे 2 इंचावरती वरी मार्क करून घ्यायचं गळ्याचं आणि खाली गळ्याची उंची 9.5 इंच आहे तर 10 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे मला स्क्वेअर गळा काढून घ्यायचा आहे तर खाली 1.5 इंचावरती मार्क टाकून घेऊन मी सरळ हा बॉक्सचा मार्क करत आहे. बघा अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि तो बॉक्स जसा तसा कट करून घ्यायचा. कारण इथे ह्या ब्लाऊजचा गळा स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा. जर तुम्हाला खालच्या साईडने जर रुंद पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा कट करू शकता. टक्स मारल्यानंतर असा तो गळा पसरणार. अशा पद्धतीने तो गळा पसरणार आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी आहे आणि आता आपण फ्रंट पार्टचा जो राहिलेली कटिंग आहे ते करून घेऊया. आता क्रॉसपट्टी कट करून घेऊयात आपण. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी समोरचा जो मुंडाचा मार्क केलेला होता ते मी कट करून घेत आहे आणि जो समोरचा गळा आहे तो पण मी कट करून घेते. अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर एकदम दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक एकदम निघणार आहे आणि 10 मिनिटाच्या आतमध्येच तुमची कटिंग होणार आहे. फुल ब्लाऊजची कटिंग तुमची होणार आहे. इथे मी टक्सचं मार्किंग करून घेत आहे. अशा पद्धतीने टक्सचे मार्क टाकून घेत आहे मी. आणि जो पुढचा जो बंद बाजू आहे ते कट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपले कटिंग झालेली आहे ब्लाऊजची. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला तर तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ बघायला भेटतील.